श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता ह्या आधीचे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की पहा, चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि तुम्हाला स्टुडंट माहीत आहे का, म्हणजे तुमचं सबस्क्राईब करणं म्हणजे माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला कसं एक प्रकारचं मोटिवेशन भेटतं. सो प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट आर नॉट कॉलिनियर स्टेट सो. म्हणजे खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपल्याला काय दोन पॉईंटच्या मधला पॉईंट कोणता आहे तो ओळखायचा आहे. आणि ते पॉईंट्स जर कॉलिनियर नसतील तर ते का ते सांगायचं आहे. आता फर्स्ट आपण बघूया. डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. आता तुम्ही जर बघितलं तर हे डिस्टन्स आणि हे 7 + 3 केलं की हे डिस्टन्स भेटतं, राईट. आता आपण फर्स्ट जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. आता आपण सगळ्यात मोठं डिस्टन्स हे आहे, त्यामुळे हे फर्स्ट लिहून घेऊया. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 आणि आपण त्याला काय फर्स्ट नंबर देऊ. ओके. आता तुम्ही बघितलं तर हे आणि हे प्लस केलं की हे डिस्टन्स भेटतं, राईट. त्यामुळे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर म्हणजेच 7 + 3 इज इक्वल टू 10. आता आपण ह्याला काय सेकंड नंबर देऊ. आणि आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय डिस्टन्स पी क्यू, राईट. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स काय होणार आहे, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. का तर दोन्हीची सेम व्हॅल्यू आलेली आहे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. ओके. म्हणून हे पॉईंट्स आहेत ते काय कोलिनियर आहेत. देअरफॉर पॉइंट पी आर क्यू आर काय आहे कोलिनियर. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे तर दोन्ही पॉईंटच्या मधला बिटवीन म्हणजे दोन्ही पॉईंटच्या मधला पॉईंट कोणता आहे तो काढायचा आहे. आता मी तुम्हाला लाईन पॉईंटच्या सहाय्याने समजावून सांगते. पी आणि क्यू तुम्ही बघितलं तर हे सगळ्यात मोठं अंतर आहे, राईट. मग पी आणि क्यू मी जर अंतर मानलं तर राहिलेला पॉईंट कोणता आहे आर, तो बरोबर मध्ये येणार आहे, राईट. मग आर हा पॉईंट आहे तो म्हणजे ह्या दोन पॉईंटच्या मध्ये येणार आहे, बरोबर. मग आपण काय लिहायचं आहे, पॉईंट आर इज बोथ पी अँड क्यू. ओके. आणि ज्यावेळी पॉईंट्स एका लाईनमध्ये असतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, कोलिनियर पॉईंट्स. आता आपण सेकंड बघूया. सेकंड नंबर आहे डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. आता आपण फर्स्ट गिवन लिहूया की काय दिलेलं आहे. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. आता तुम्ही बघितलं तर ह्यात सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे तर 8 आहे, राईट. हे आपण फर्स्ट लिहून घेऊया. म्हणजेच डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. ह्याला आता फर्स्ट नंबर देऊ.
आणि आता ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं की हा नंबर भेटतोय का बघूया. तर नक्कीच हा नंबर भेटत नाही, त्यामुळे हे काही कोलिनियर पॉईंट्स होत नाहीत. आता आपण ते लिहून घेऊया. फर्स्ट डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी म्हणजेच 6 + 4 = किती 10 होते. आता सेकंड नंबर देऊया ह्याला आपण. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून काय होतं, तर डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू राईट एस टी प्लस डिस्टन्स आर टी. का तर हे डिस्टन्स इक्वल नाही आहे. देअरफॉर पॉइंट आर एस टी आर नॉट कोलिनियर. ओके. आता आपण थर्ड नंबर बघू. थर्ड नंबर काय आहे, तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16. नंतर डिस्टन्स किती सी ए इज इक्वल टू 9 आणि डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. आता तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा कोणता डिस्टन्स आहे, तर डिस्टन्स ए बी राईट. फर्स्ट हे आपण लिहून घेऊया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16 ह्याला फर्स्ट देऊया. आणि नंतर ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं की हे येते का बघूया. ओके. म्हणजेच डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. आता सी ए किती आहे, तर 9 + 7 बरोबर इज इक्वल टू 9 7 + 16 आलेलं आहे इथं. ह्याला आता आपण सेकंड नाव देऊया. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून काय होतं, तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. का तर दोन्हीचं काय डिस्टन्स सेम आलेलं आहे. ओके. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. देअरफॉर पॉइंट ए बी सी आर काय कोलिनियर पॉइंट येतात. आर कोलिनियर बरोबर. आता आपल्याला बोथ कोणता पॉइंट आहे तो सांगायचा आहे. आता तुम्ही बघितलं तर ए बी हे डिस्टन्स सगळ्यात मोठा आहे बरोबर. म्हणजे राहिलेला पॉइंट कोणता आहे, सी. हा पॉइंट काय दोन्ही पॉइंटच्या मध्ये येणार आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने जर काढलं तरी चालेल की ह्या दोन्ही मधला कॉमन पॉइंट कोणता आहे, तर सी. त्यामुळे हा ही काय मध्ये येतो. देअरफॉर पॉइंट सी इज बोथ ए अँड बी. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. आता फोर्थ नंबर. डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 11, डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12, डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 18. आता फर्स्ट गिव्हन लिहून घेऊया आपण काय आहेत. काय तर डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 11, डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12 आणि डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 18. ओके. आता ह्यामधील सगळ्यात मोठा नंबर 18 नाही आहे, 8 आहे. सॉरी 8 आहे इथं. ओके. आता यातील सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, तर डिस्टन्स एम एन. डिस्टन्स एम एन आपण ह्याला काय 1 नंबर देऊ. आणि आता ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं की हे येते का बघूया. तर हे येत नाही, आपण लिहून घेऊया. डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इज इक्वल हे काय एल एम 11 आहे
प्लस NL आहे 8 इज इक्वल टू किती होतं 11 प्लस 19. ओके, आता हा सेकंड आकडा देऊया आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय होतं आहे तर हे काय म्हणजे इक्वल नाही आहे तसं. देअरफॉर डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL. देअरफॉर पॉइंट LMN आर काय नॉट कोलिनियर. टिप नंबर बघा, डिस्टन्स XY इज इक्वल टू 15, डिस्टन्स YZ इज इक्वल टू 7, डिस्टन्स XZ इज इक्वल टू 8. फर्स्ट आपण गिवन लिहून देऊया जे दिलेलं आहे ते. डिस्टन्स XY इज इक्वल टू 15, डिस्टन्स YZ इज इक्वल टू 7, डिस्टन्स XZ इज इक्वल टू 8. ह्यामधील सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे तर हे. ओके, म्हणजेच डिस्टन्स XY इज इक्वल टू 15 हे काय इक्वेशन 1. आणि हे प्लस केलं की हे येते का बघूया तर येते. ओके, तर लिहून घेऊया आपण डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ 7 प्लस 8 7 प्लस 8 इज इक्वल टू 15. आता ह्याला इक्वेशन 2 देऊया आणि फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 वरून काय होतं आहे तर हे इक्वल आहेत. डिस्टन्स XY इज इक्वल टू डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ. ओके, देअरफॉर हे काय कोलिनियर पॉईंट्स आहेत. पॉईंट X Y आणि Z आर कोलिनियर. आता 6 नंबर आहे डिस्टन्स DF इज इक्वल टू 5, डिस्टन्स EF इज इक्वल टू किती 8 आणि डिस्टन्स DF इज इक्वल टू 6. आता फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊया. हे गिवन डिस्टन्स DF इज इक्वल टू 5, डिस्टन्स EF इज इक्वल टू 8 आणि डिस्टन्स DF इज इक्वल टू 6. आता तुम्ही यात बघितलं तर सगळ्यात मोठा नंबर हा आहे म्हणजेच डिस्टन्स EF इज इक्वल टू 8. याला आपण इक्वेशन 1 मानूया. आता ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं की हे येतंय का बघूया. डिस्टन्स DF प्लस डिस्टन्स काय डिस्टन्स DF प्लस काय डिस्टन्स DE आहे राईट DE प्लस काय डिस्टन्स DF. हे प्लस केलं की 5 प्लस 6 किती 11 येते. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून काय होतंय तर हे नॉट इक्वल टू होते राईट. म्हणजेच डिस्टन्स EF इज नॉट इक्वल टू डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF. ओके, म्हणूनच हे काय कोलिनियर पॉईंट नाही आहेत. पॉईंट DEF आर नॉट कोलिनियर. क्वेश्चन नंबर 4. ऑन ए नंबर लाइन पॉइंट A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. म्हणजे नंबर लाईनवरती काय पॉईंट A, B आणि C आहेत आणि डिस्टन्स AC 10 आहे, डिस्टन्स CB 8 आहे आणि आपल्याला काय डिस्टन्स AB काढायचं आहे म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीजनुसार. आता फर्स्ट
आपण गिवन लिहून घेऊया. गिवन काय, डिस्टन्स AC 10 आणि डिस्टन्स CB 8. आता फर्स्ट पॉसिबिलिटीज म्हणजे की एकदा A हा पॉईंट आहे तो मध्ये घेऊन, नंतर B हा पॉईंट आहे तो मध्ये घेऊन, आणि नंतर C हा पॉईंट आहे हा मध्ये घेऊन. ह्या पॉसिबिलिटीजनुसार आपण काय AB हे डिस्टन्स काढूया. वेन पॉईंट A बिटवीन B and C. आता A हा पॉईंट आहे तो काय B आणि C च्या मध्ये. म्हणजेच आता तुम्ही असं ही जर समजा नंबर लाईन काढली आणि हे काय B आणि C, हे B आणि C आहे आणि हा A हा पॉईंट काय या दोन्हीच्या मध्ये आहे आणि AC किती आहे तर 10 सेंटीमीटर. म्हणजे AC 10 सेंटीमीटर. ओके. आणि BC हे 8 सेंटीमीटर. म्हणजे इथून इथपर्यंतचे अंतर काय 8 सेंटीमीटर. यानुसार आपण लिहून घेतलेले आहे. आता डिस्टन्स BC इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC. म्हणजेच डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC. आता डिस्टन्स BC आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB आपल्याला काय काढायचं आहे प्लस डिस्टन्स AC आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही, 10 आहे. ओके. म्हणजेच 8 प्लसचं इकडं गेलं की काय मायनस होतं. 8 मायनस 10 इज इक्वल टू डिस्टन्स AB. 8 मायनस 10 म्हणजे -2. ओके. म्हणजे मायनस करायचं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच -2 आलं. डिस्टन्स AB. आता तुम्ही बघितलं तर डिस्टन्स AB काय -2 आलेलं आहे, पण डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह नसतं, निगेटिव्ह नंबर नसतो. त्यामुळं काय डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. Therefore it is not possible. It is not possible. ओके. आता आपण दुसऱ्या ह्याच्यानुसार बघूया, दुसऱ्या पॉसिबिलिटीजनुसार बघूया. वेन पॉइंट B इज बिटवीन काय A and C. A and C. आता B हा पॉईंट आहे A आणि C च्या मध्ये घेऊन ह्या पॉसिबिलिटीजनुसार आपण बघूया. इथे आपण एक नंबर लाईन काढून घेतलेली आहे आणि A आणि C, A आणि हे काय C आहे आणि B हा पॉईंट काय मध्ये घ्यायचा आहे. ओके. आणि आपल्याला काय AC 10 आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचे अंतर किती 10 आहे. ओके. आणि अजून काय BC, हे B and C हे किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. आणि आता आपल्याला काय AB हे डिस्टन्स काढायचं आहे. आता डिस्टन्स AC इज इक्वल टू काय डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC होणार आहे. म्हणजेच डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. ओके. तर AC किती आहे 10 आहे इज इक्वल टू AB आपल्याला काय काढायचं आहे AB प्लस BC आहे 8. आता तुम्ही बघितलं तर इकडचं प्लसचं इकडं गेलं की काय मायनस होणार. म्हणजेच 10 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB. म्हणजेच डिस्टन्स AB किती येते तर 2 येते. ओके.
डिस्टन्स ए बी येत आहे 2. आता तिसऱ्या पॉसिबिलिटीजनुसार बघूया. वेन पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी, ए अँड बी, ह्या पॉसिबिलिटीजनुसार आपण काय नंबर लाईन काढून घेऊया. ए अँड बीच्या मध्ये सी पॉईंट, म्हणजे हा ए आणि हा बी आला, त्याच्यामध्ये काय हा सी पॉईंट आला. आणि ए सी किती आहे 10, राईट. ए सी 10 दिलेला आहे आणि बी सी आहे हे 8 दिलेलं आहे. ओके. आणि आपल्याला काय ए बी काढायचं आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर काय येत आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी. डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी. ओके. आता ए सी किती आहे 10 आहे आणि बी सी आहे 8, म्हणजेच काय 10 आणि प्लस 8 18. ओके. ऑल पॉसिबिलिटीजनुसार डिस्टन्स ए बी किती येते, एक तर 2 येते आणि एक तर 18 येते. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले काय क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 शिकवून झालेले आहेत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की मला विचारू शकता. आणि जर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.